आपण ठाण्यामध्येच आहोत आणि ठाण्यातली शोभायात्रा जी आहे ती सुरू झालेली आहे। जवळपास आपण गजानन महाराज चौकात आलेलो आहोत आणि महत्त्वाचा संदेश देणारा इथे एक मंडळ आहे, ते म्हणजे आहे हे मराठा मंडळ। त्या मराठा मंडळाच्या माध्यमातून इथे युद्ध करून इंधन नष्ट करू नका असा हा संदेश जो आहे तो दिला जातो आहे। हा युद्ध जे सध्या संपूर्ण जगामध्ये सुरू आहे, इराणच्या विरोधात इस्रायलचे युद्ध सुरू आहे, अमेरिकेचं सुरू आहे, युक्रेनच्या विरोधात रशियाचं सुरू आहे। तर या युद्ध करू नका असा महत्त्वाचा संदेश देणारं हे मराठा मंडळ ठाणे आहे आणि या संपूर्ण मंडळाच्या माध्यमातून इंधन जे आहे ते देखील युद्ध करून नष्ट करू नका हा महत्त्वाचा संदेश दिला जातो आहे। तर दुसरीकडे आपण पाहिलात या मेळाव्यात किंवा या स्वागत यात्रेमध्ये अनेक चित्ररथ जे आहेत ते येत आहेत। इथे पाहता ही लहान मुलांची ही सायकल स्वारी आहे, कारण की सायकल चालवून निसर्गाला वाचवा, पर्यावरणाला वाचवा, इंधन वाचवा असा संदेश जो आहे तो ही लहान मुलं देत आहेत। आपण पाहताय सशक्त मी सक्षम मी अशा प्रकारे ही चिमुरडी जी आहे ती या पारंपरिक वेशामध्ये इथे येऊन हळूहळू पुढे आता ही सायकल जी आहे ती चालवते आहे आणि अगदी सकाळी 7 वाजल्यापासून तयारी करून हे सगळे लहान लहान मुलं जी आहेत ती या शोभायात्रेत सहभागी झाले। आपण पाहताय ही किती वर्षांची आहे? 3 वर्ष पूर्ण आले। कधीपासून हिला सवय आहे इथे शोभायात्रा? कितवं वर्ष आहे? आताच फर्स्ट। आपण पाहताय सायकलवर ही चिमुरडी इथे आलेली आहे। तू काय बनलायस? राम। हा, काय नाही मग तुझ्या पाठीमध्ये कारण काय? राम आणि धनुष्याने रावणचा वध केला होता म्हणून। मग सायकल चालवून तू कोणता संदेश देतो? सशक्त मी, हिटरा फिटरा। तर आपण पाहताय असे वेगवेगळे वेशभूषा देखील इथे आहे। सायकलवरची गुढी या ठिकाणी आहे। काय ही सायकलवरची गुढी का आहे? अरे हळूहळू सगळ्यांनी सायकल चालवावी, विशेषतः स्त्रियांनी चालवावी, त्यांच्या आरोग्यासाठी त्यांनी वेळ द्यावा या दृष्टीने ही गुढी लावून मी आज हा नवीन संदेश देऊ इच्छिते सगळ्या स्त्रियांना की फिट राहा आणि हिट राहा आणि रोज सायकल चालवत राहा। थँक्यू। सायकलवर ही गुढी उभा राहायला, हे सगळं तयार करायला कधीपासून सुरुवात केली होती? किती वेळ? नाही, मी एक वर्किंग वुमन आहे आणि तरीसुद्धा मला थोडासा संध्याकाळचा मी वेळ काढला आणि मी कालच्या दिवसातच ही पूर्ण तयारी केलेली आहे। आपण पाहताय महिलांनी जास्तीत जास्त सायकल चालवावी हा संदेश जो आहे तो इथे दिला जातो आहे आणि त्याच संदेशाचा पालन जे आहे ते करत या स्वतः देखील सायकल चालवत एक व्यक्ती या ठिकाणी आले। त्याने संपूर्ण शरीर जे आहे ते भारताच्या तिरंग्याच्या रंगाने रंगवलेलं आहे। सर, आपलं नाव काय? मी विठ्ठल कांबळे, ठाणे। कुठून आलेले आहात तुम्ही? मी ठाण्यामधूनच आहे। मी ॲक्च्युली रनर आहे आणि आज सायकल फाउंडेशनच्या ह्याच्यात तर्फे मी इथं आलो आज। हे संपूर्ण शरीर रंगवलेलं आहे, नेमकं कारण काय? हे लोकांना समजायला पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे की आज आपला नवीन वर्षाचा दिवस आहे, आपण भारतासाठी पण काहीतरी केलं पाहिजे। आणि मी रनर असल्यामुळे मी आत्तापर्यंत 530 मॅरेथॉन केलेत मी। हां, आणि आज यांच्यासाठी मी सपोर्ट करण्यासाठी मी इथं आलो। हा सपोर्ट करण्यासाठी तुम्ही अशा या वेशभूषेत आलेले आहात? थोडं वेगळं पाहिजे काहीतरी त्याच्यासाठी। तर हे वेशभूषा जी आहे ती सपोर्टसाठी आहे, जेणेकरून सशक्त भारत निर्माण व्हावा यासाठी ही वेशभूषा त्यांनी केली असं त्यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामन विनेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।